नमस्कार भावांनो, उबेरनी केली आहे केस आणि की आपण बंद नाही करू शकत आणि जर गाड्या वगैरे अडवल्या तर आपल्यावर पोलीस कारवाई करू शकतील. ओके, तर उबेरने हायकोर्टात केस केली. तर इकडे जे सरकारी अधिकारी, जे वरिष्ठ अधिकारी आहेत चांगल्या ह्याच्यावर, त्यांनी आता कालच बोलले होते ते, आणि लिखित सुद्धा आणि आपल्याकडे व्हिडिओ सुद्धा आहेत की जे आरटीओ ने दर दिलेले ते उबेर, ओला आणि रॅपिडो हे लिहून देणार होते आपल्याला आज. ओके, ते काय तसं काय झालेलं नाहीये. उलट उबेरने केस केलेली आहे, आपण बंद करू शकत नाही. जे पण बंद करतील त्यांच्या विरुद्ध कडेच्या कडी कारवाई करतील ते. ओके, तर म्हणण्याचा उद्देश असा आहे की आता ह्या कंपन्या ज्या आहेत ना, या कंपन्या आपल्या सरकारपेक्षा मोठ्या झाल्यात भावांनो. ओके, तर असंच म्हणावं लागेल. आता काय केलंय, कोणी पैसे घेतलेत का, पैशांमुळे मॅटर झालंय की फक्त रेट्सच तर वाढवायचे, आणि ते सरकारी जे GR पास झालाय त्या GR नुसारच आपल्याला हवेत रेट. आपण जास्त मागतच नाहीत आणि ते सरकार द्यायलाच पाहिजे. पण आता मला असं वाटतंय की या कंपन्या आपल्या सरकारपेक्षा मोठ्या झाल्या, म्हणून हा प्रॉब्लेम क्रिएट होतोय. आता बघूया, डॉक्टर केशव क्षीरसागर सर आपल्या साईडने लढतील, त्यांना पाठिंबा देऊयात. आणि ही जेवढी पण काय प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसला टाइम लागणार आहे मित्रांनो, त्या टाइमामध्ये कोणी कोणाचं कोणत्या, आता मी तुम्हाला दुपारीच एक व्हिडिओ शेअर केला होता, खूप अशा संस्था ओपन झाल्या. आता माहित ना, मी कधी बघितलं ना त्या संस्थांना, ना कधी त्या माणसांना सुद्धा बघितलं नव्हतं. त्या आता जागी झाल्यात, कारण की आता आंदोलन आपलं एंडिंगला आलेलं आहे आणि एकदम एंडिंगला येऊन आपल्याला ते हक्क भेटणारच आहे. त्याच्यामुळे हे जे झाड लहानपणापासून ज्यांनी लावलंय ते आता मोठं झालंय, त्याला फळं आलेत. ते फळं खायला एकाने ज्यांनी लावलंय त्याच्या व्यतिरिक्त सगळेजण त्याचा लाभ घेण्यासाठी येतील. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या मनामध्ये कोणीही भडकू शकतं, कोणीही काहीही हे IGF कॅब बद्दल भडकू शकतं की बाबा आशेने असं आहे, आता ते पैसे घेऊन सेटल होतील. मला एक सांगा की आतमधले व्हिडिओ, सरकारी कामकाज जे चालतंय, हे आतमधले व्हिडिओ, इथून मागचे आंदोलन जेवढे झाले होते ते कधी आपल्या स्पष्टीकरण तर म्हणजे स्पष्ट आपल्याला दिसलंच नाही, पारदर्शी काहीच नाही. मध्ये पडदा असायचा, पडद्याआड काय व्हायचं माहित नाही, आणि ते पडद्याआड झाल्यानंतर ज्याच्या मागे आपण जायचो तो माणूसच गुल होऊन जायचा, डायरेक्ट शांत, पूर्ण शांत माहोल होऊन जायचा. तर सांगायचं एकच तात्पर्य मित्रांनो, कोणाचं काही ऐकू नका. जे काय डॉक्टर केशव क्षीरसागर सर बोलतील ते आपण करूयात. जर कोण काय बोलत असेल तुम्हाला, त्याचा व्हिडिओ बनवा आणि टाका इंस्टाग्रामला, मला टॅग करा, साहेबांना टॅग करा. जय हिंद.